मेरा आदेश निरीक्षण के लिए शासन ये। निसर्गाच्या कृपेनं आपल्याला लाभलेल्या वनसंपदेचं रक्षण करणारे हे वनकर्मचारी म्हणजे खऱ्या अर्थाने वन आणि निसर्गाचे दूत आहेत। ही भव्य इमारत, इथला रमणीय परिसर ही आहे त्यांना ज्ञानाचे पंख देऊन या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी बळ देणारी एक अग्रगण्य संस्था। देशातील वनांचं भवितव्य घडवणारं हे पवित्र विद्यामंदिर म्हणजेच कुंडल अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट फॉरेस्ट। ऐसा लग रहा है कि आज तो पंछी उड़ गया। एक तरफ से एक्साइटमेंट है फील्ड में जाने के लिए, दूसरी तरफ से बुरा भी लग रहा है बहुत। आंखों से आंसू अपने आप निकल रहा है क्योंकि साथियों से हम लोग बिछड़ रहे हैं। मुझे जो आप काम दिया है, बेटी को जो आखिरी विदाई देने का काम रहता है, बहुत इमोशनल रहता है। हा भावपूर्ण प्रसंग आहे एका पदवीदान समारंभाचा। एका डोळ्यात कार्यपूर्तीचा आनंद तर दुसऱ्यात आजवरचा जवळपास 1.5 वर्षांचा सहवास सरल्याची हुरहुर। सुमारे 18 महिन्यांपूर्वी मनाशी उज्ज्वल भविष्याची स्वप्न बाळगत देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेली ही तरुणाई आता पूर्ण प्रशिक्षित होऊन आपल्या करिअरच्या वाटेवर दमदार वाटचाल सुरू करेल। कुंडलच्या प्रबोधिनीतली आजची सोनेरी पहाट अवतरली तीच मुळी त्यांच्या मनात आशेचा नवा किरण जागवत। आप्तस्वकीय, सहकारी आणि गुरुजनांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत त्यांच्या जीवनातील एका नव्या पर्वाचा शुभारंभ आज इथं होणार आहे। आजच्या पदवीदान सोहळ्यातील संचलनाचं नेतृत्व करत आहेत अमित मुदीक आणि डॉक्टर इंद्राणी बोरगोझोई, जे आसाममधून आलेले आहेत। प्रमुख अतिथी म्हणून भारतीय वनसेवेतील ज्येष्ठ अधिकारी जीत सिंग यांची सन्माननीय उपस्थिती, तसंच कुंडल अकॅडमीचे MM कुलकर्णी आणि दीपक भट यांनी शानदार परेडची सलामी स्वीकारली। Hard work is a two-way street. सेवा भाव से ओतप्रोत प्रशिक्षणार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र आणि 3 स्टार्सनी गौरवण्यात आलं।
and I take this opportunity to congratulate all the trainees who are passing out today and wish them all success in their career. This is the beauty of our country. This is how we receive you, how you adjust with us. I think our culture is so rich. After coming here, we don't see you where from you have come. We see you as our brothers. We see you as our fellows. So this is how we wish to train you. We see a continuous interaction with you. We see as our own representatives who will be working in West Bengal and Assam jungle. It is not different. It's not anywhere different from Maharashtra or any other state. They are all our states, and we feel pride. We take pride in sending our trained officers to those states. So we are very proud of you that you have passed out with very distinction, academic distinctions and other achievements at this academy. कट्टे मैडम ने बोला 3D, तो मुझे पता चला कि फोटोग्राफी अभी तक 2D में थी। मैडम ने आपको पूरा 3D में कन्वर्ट कर दिया है क्या? तो मुझे तो ऐसा कुछ चश्मा मैडम ने देने को मेरे को लगा कि now I will see you in 3 dimensions only. But surely once she says 3D, so she has inculcated those 3Ds in you. That I can feel. She said verbally, but I can feel. Decorum I can feel. I can discipline I can feel. Everything I can feel that you have that. So that those 3Ds are definitely imbibed by you. So this is the achievement of our academy. And this is the achievement of your course director along with whole team of Kundal Academy. I am very happy that they have done a very commendable job. How to fly better than birds, how to swim better than fishes. But also nobody teaches how to walk properly on the road, how to love our Mother Earth. And here in Kundal Academy, you must have learned all that. And I am very much hopeful that in your life you will be never failure. तमन्नाओं की तस्वीर तो हर कोई यहाँ लाता है, लेकिन जो पाता वही है जो दिल यही लाता है। जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने, अभी तो पूरा आसमान बाकी। मैं बधाई देता हूँ पास आउट ट्रेनिज के लिए, क्योंकि आज से वो ट्रेनिज नहीं है, आज से वो हमारे ऑफिसर्स कि आगे चल के वो इसी तरह से ऊंचाइयां पर रहे और अच्छा काम करें और एक मदर अर्थ की पूरी तरह से सेवा करें। 18 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतरच्या परीक्षेचं फळही त्यांना या प्रसंगी मिळतं, त्याची देखील उत्सुकता असतेच। To announce the result of 32 RFO trainees of 2017-19 batch. कुणी सुवर्ण पदक पटकावून बाजी मारतात, पण चढाओढीच्या भावनेपेक्षा त्यांच्यातील शिकण्याची ओढ त्यातून दिसून येते। एज ए गोल्ड मेडलिस्ट मुझे कुछ भी नहीं करना है, ये दिस इज जस्ट ए रिकॉग्निशन जो हमें मतलब काम करने के लिए उत्साह देते हैं, प्रेरणा देते हैं। पालकांच्या दृष्टीने देखील हा एक आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असतो। आज या ठिकाणी माझ्या भावाच्या म्हणजे संदीप श्रीरंग कुंभार आरेपो यांच्या पदवीदान समारंभासाठी कुंडल फॉरेस्ट अकॅडमीत उपस्थित राहिलोय आणि खूप आनंदाचा आणि गौरवाचा हा क्षण आहे। माझा पुतण्या आहे अमित अरुण मळिक, त्यानं खूपच असं नाव मिळवलेलं आहे, आरेपो ऑफिसर झालेला आहे तो, आणि त्याचे वडील आज हयात नाही आहेत तरीसुद्धा त्याने वडिलांचा आदर राखलेला आहे आणि चांगलं नाव कमवलेलं आहे याच्यामध्ये। माझे जे भूमिपुत्र 32च्या 32 जे भूमिपुत्र आता जी सेवा करायला जाणार आहेत रक्षणासाठी फॉरेस्ट ऑफिसर, त्यांनी आपल्या मातेची सेवा करावी हीच माझी इच्छा आहे। माझा मुलगा आरेपू बनलं कारण की भगवंतानं असं मन आहे की जे जे लिखे संचिती ते ना चुके कल्पांती, ईश्वराने शक्ती दिली त्याला, त्याच्यासाठी तुमच्या कृपेने आणि भगवंताच्या आशीर्वादाने माझा मुलगा घडला आणि या माझ्या मुलांनी
या ठिकाणी आम्हाला या सह्याद्री या ठिकाणावर आणलं, त्याबद्दल माझ्या मुलाचा मी एकदम गौरव येते की कारण की फार अत्यंत विरोधातून विकास बाहेर पडतो. कुंडल अकॅडमी देखील आज धन्य झाली असेल, कारण या वीर पुत्रांना प्रशिक्षित करून त्यांना वनसंरक्षणाच्या देश कार्यासाठी सोबवताना त्यांच्यासह आता या कुंडल अकॅडमीचं नावही कायमचं जोडलं गेलं आहे. Three cheers for Kundal Academy. Hip hip hooray! Hip hip hooray! Kundal Academy. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! वन संरक्षणाच्या क्षेत्रातील नवतंत्रज्ञान आणि शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशानं सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात दिनांक 5 मे 2012 रोजी कुंडल इथं या अकॅडमीची स्थापना करण्यात आली. देशाच्या विविध राज्यातील रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजेच क्षेत्र वन अधिकाऱ्यांना आरंभिक प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. सुमारे 29 एकर क्षेत्रफळात विस्तारलेल्या परिसरात शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गरम्य आणि शांत वातावरणात उभारलेली ही देखणी वास्तू अभ्यास आणि प्रशिक्षणासाठी एक आदर्श ठिकाण आहे. आता या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे तर वन अधिकारी जे काही नव्यानं भरती होतात त्यांना वानिकी क्षेत्रातील विविध विषयांची माहिती व्हावी, त्यांचा दृष्टिकोन व्यापक व्हावा आणि त्यांना काम करण्यामध्ये जे काही वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळे अधिनियम आहेत त्यांची माहिती त्यांना व्हावी, जेणेकरून त्यांना काम करताना कोणतीही अडचण येणार नाहीत आणि शासकीय काम चांगल्या प्रकारे व्हावे. त्याशिवाय आपण वनक्षेत्रपालांचं जे प्रशिक्षण आहे ते कुंडल येथे घेत असतो आणि त्यांच्या जे प्रशिक्षण साठी दौरे असतात ते भारतभर वेगवेगळ्या भागात नेतो. कारण ह्या ठिकाणी जे वनक्षेत्रपाल येतात ते वेगवेगळ्या राज्यातून येतात. जसं की आत्ता सध्या जे इथं प्रशिक्षण चालू आहे त्यामध्ये एका तुकडीमध्ये महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल आणि आसामचे काही प्रशिक्षणार्थी आहेत आणि दुसरी जी तुकडी आहे त्याच्यामध्ये उत्तराखंडमधील प्रशिक्षणार्थी आहेत. मग ह्या लोकांना त्यांच्या भागातील पण वनक्षेत्राची माहिती आणि तिथल्या कामाबाबत कामांचं स्वरूप ह्याची माहिती होण्यासाठी आपण वेगवेगळ्या भागात नेतो. मग त्यामुळे त्यांना आपण उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व ह्या सर्व भागामध्ये आपण वेगवेगळ्या दौऱ्यांमध्ये माहिती देतो. ट्रेनिंग फॉर एक्सलन्स हे संस्थेचं बोधवाक्य आणि बोधचिन्ह कोरलेला दीपमाळेप्रमाणे उंच असलेला स्तंभ प्रथम दर्शनीच लक्ष वेधून घेतो आणि इथं येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कार्यात उच्च नैपुण्य प्राप्त करण्याची प्रेरणाही देतो. ह्या मुख्य उद्देशानं आपण ह्या प्रशिक्षण संस्था कार्यरत ठेवल्यात. त्या ठिकाणी आता वनरक्षकांचं जर बघितलं तर जवळजवळ त्यांना 16 विषय आपण शिकवतो. त्याच्यामध्ये वानिकी क्षेत्रातील वेगवेगळे विषय आहेत, म्हणजे वनस्पतीशास्त्र आहे, काष्ट म्हणजे लाकडाचा वापर कसा करायचा, नंतर त्याचं मोजमाप, असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत. सर्वेक्षण आहे आणि जैवविविधता आहे, वाईल्ड लाईफ वन्यजीव व्यवस्थापन, असे वेगवेगळे विषय आहेत. त्याशिवाय त्यांना आपण स्थानिक ज्या ठिकाणी चांगली कामं झालेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, जसे की जलमृद संधारणाची कामं असतील, वनीकरणाची असतील, निसर्ग पर्यटन आजकाल महत्त्वाचा विषय आहे, तर त्याबाबतचे त्यांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन आपण माहिती देतो, जेणेकरून त्यांना तिथली माहिती होते. त्यांना तिथल्या स्थानिक जनतेशी किंवा कर्मचाऱ्यांशी विचारविनिमय केल्यावर त्यांना आपल्या भागात पण काम करताना तिथल्या काही ज्या आयडिया असतील तर त्या त्यांना तिथे राबवता येऊ शकतील. क्षेत्र वनाधिकाऱ्यांच्या आरंभिक प्रशिक्षणाचा कालावधी इथे 18 महिन्यांचा असतो. या व्यतिरिक्त इथे कमी अधिक कालावधीचे इतरही काही प्रशिक्षण कार्यक्रम वर्षभर सुरू असतात.
तर अशा पद्धतीनं आज ह्या प्रशिक्षणाचं अतिशय मोठ्या प्रमाणावर आता आपण कार्यक्रम राबवत आहोत आणि त्यामधून जे नक्कीच सकारात्मक आपल्याला त्याचे परिणाम दिसून येत आहेत. 552 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले 7 वर्ग या संकुलात आहेत. प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक सुविधांबरोबरच निवासाची सुविधा देखील या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. महिला प्रशिक्षणार्थींसाठी 26 तर पुरुष प्रशिक्षणार्थींसाठी 35 खोल्यांची वेगवेगळी वसतिगृह इथे आहेत. याशिवाय अतिथीगृह आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासी संकुलही याच परिसरात आहेत. वन व्यवस्थापनासंदर्भात विविध विषयांवर मौलिक मार्गदर्शन करणारे अनुभवी आणि उत्साही शिक्षक कुंडल अकादमीला लाभलेले आहेत. वनविषयक कायदे आणि नियमांचं वन कर्मचाऱ्यांना परिपूर्ण ज्ञान असावं यावर अकॅडमीचा कटाक्ष आहे. पण कोर्टाचं डिस्क्रिशनरी पॉवर असते, स्वतः पण ते निर्णय घेऊ शकतात. कार्ययोजना आराखड्याचं महत्त्व तर वन व्यवस्थापनात अनन्यसाधारण असतं. कार्ययोजना म्हणजे वन विभागासाठी जणू एक कुंडलीच असते. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या कुंडल अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट फॉरेस्ट या प्रशिक्षण संस्थेला सन 2016 मध्ये भारत सरकारतर्फे राष्ट्रीय उत्कृष्टता प्रशिक्षण पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे ISO 9001-2015 हे मानांकनही या संस्थेला लाभलेलं आहे. कुंडल अकॅडमीच्या प्रशिक्षणात वन विभागाशी संबंधित विविध विषयांचा समावेश असतो. यात भूविज्ञानासारख्या महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर दिला जातो. दिवसभराचं काटेकोर शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि अभ्यासामुळे येणारा शीण दूर करण्यासाठी आहे हे क्रीडा संकुल. खेळातून फिटनेस आणि एकसंघतेची भावना जोपासली जाते. यामुळे अकॅडमीत खेळांना विशेष महत्त्व दिलं जातं. प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त क्रीडा नैपुण्य दाखवण्यासाठी देखील इथं संधी दिली जाते. हे आहे तासगाव तालुक्यातील तुर्ची इथलं पोलीस प्रशिक्षण केंद्र. पोलिसांना प्रशिक्षित करणारी महाराष्ट्रातली एक मोठी संस्था. कुंडल अकॅडमीतल्या वन प्रशिक्षणार्थ्यांनाही या ठिकाणी काही काळ शस्त्र प्रशिक्षणासाठी आणलं जातं. वन संरक्षणाच्या कार्यात पारंपरिक तसंच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर, त्यांचं महत्त्व आणि हाताळण्याचं तंत्र यासंबंधी इथं त्यांना शिकवलं जातं. शस्त्र चालवण्याचं तंत्रही ठाऊक असावं लागतं. सबसे पहले राइफल को खोलने के लिए आपको मैगजीन उतारना पड़ेगा. मैगजीन उतारने के लिए कार्रवाई इस प्रकार करना है. राइफल को सिर्फ दाहिने तरफ टर्न करना है. बाएं हाथ से मैगजीन को पकड़ना है. दाएं हाथ के अंगूठे से मैगजीन ओपनिंग कैच को दबाते हुए मैगजीन को निकालना है और दारी अपने दाहिने तरफ रख देना है. आपल्या जिल्ह्यामध्ये कुंडल या ठिकाणी फॉरेस्ट अकॅडमी वन अकादमी आहे. त्याने आम्हाला एक विनंती केली होती की त्यांच्याकडे येणारे पूर्ण देशामधून जे काही वन अधिकारी आहेत त्यांना आपण वेपन हँडलिंग आणि फायर प्रॅक्टिस पण त्यांना द्यावी. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आत्तापर्यंत 5 प्रशिक्षण सत्र त्या घेतले आहेत. त्यामध्ये त्यांना आपण विथ वेपन्स हँडलिंग, खोलना जोडणा
तो वापर कसा करायचा, प्रत्येक वेपनचं जी काही माहिती असेल त्यांना देतो. त्यामुळे त्यांना 9mm पिस्तूल, कार्बाईन, AK-47 आणि इन्सास हे आपण वेपन त्यांना माहिती देतो. त्यावर त्यांना ड्राय प्रॅक्टिस झाल्यानंतर आपले खंडूर राजवलेले आपले जे फायरिंग बट आहे त्या ठिकाणी जाऊन ते लोक त्या ठिकाणी ॲक्च्युअल फायरिंग करतात. रीडिंग क्वेश्चन 10 गोली बार मैगजीन में भरो. खड़े हो जाओ. हो गया, खड़े हो जाओ, कोई बात. लाइन क्वेश्चन. रेंज सावकाश चेक करो. साइड चेक करना है, सिर्फ साइड चेक करना है. ज़रूरी फायर. रेगर क्लियर. दो ठीक, तीन ठीक, चार ठीक, पांच ठीक, छह ठीक, सात ठीक. टारगेट आउट. ऑल राउंड फायर सर. 18 महिन्याच्या प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे वेपन ट्रेनिंग, जे आत्ता सध्या आम्हाला पोलीस प्रशिक्षण अकादमी तुर्ची येथे दिलं जात असून त्यामध्ये आम्हाला इन्सास, पिस्तूल, विविध प्रकारच्या गन्सचं माहिती, त्याबद्दल त्यांची हाताळणी, त्यांचं शूटिंग कशा प्रकारे केलं जातं याची माहिती आम्हाला येथील श्री गवई सर आणि श्री भालदार सर यांनी विविध प्रकार शिकवले असून त्याचा आम्हाला आमच्या कार्यकाळामध्ये नक्कीच फायदा होईल. आणि याचा फायदा आम्हाला म्हणजे आमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी व फील्डमध्ये काम करताना येणाऱ्या विविध समस्या, जसं शस्त्र हाताळताना येणाऱ्या विविध समस्या, त्याबद्दल आम्हाला सामोरं जाण्यासाठी आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे. या क्षेत्रात महिला देखील जराही मागे नाहीत हे इथं दिसून येतं. हे अवघड आणि काटेकोर प्रशिक्षण पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने घेताना त्यांचा आत्मविश्वास कुठंही कमी दिसत नाही. हम भारत के विभिन्न कोनों से, सभी राज्यों से चुनकर आते हैं कुंडल एकेडमी में. वहाँ पे हमें विभिन्न तरह के प्रशिक्षण दिए जाते हैं. जैसे थ्योरी में हमारे 19 सब्जेक्ट हैं और 5 ऑल इंडिया टूर्स है और बहुत सारे एक्टिविटीज़ होते रहते हैं नर्सरी और प्लांटिंग की. और अभी वर्तमान में हम लोग को भेजा गया है तुर्ची फॉरेस्ट पुलिस एकेडमी में, जिसमें हमें वेपन ट्रेनिंग दिया जाता है. ये भी हमारे प्रशिक्षण का एक पार्ट है और यहाँ पे हम बहुत एंजॉय कर रहे हैं. ये वेपन ट्रेनिंग में हर दिन हम एक नए उत्साह के संग उठते हैं कि हमें एक नया वेपन मिलेगा उसको टारगेट पे करने के लिए. और तुर्ची में हमें AK-47, AKM, 9mm पिस्टल और इंसास जैसे राइफलों का प्रशिक्षण दिया जाता है, ताकि वर्तमान समय में अगर हमें किसी चीज़ से जूझना पड़े फॉरेस्ट में, क्योंकि समस्याएं बताकर नहीं आती, अचानक से आती है, तो हम इसका इस्तेमाल कर सके. वनांच्या रक्षणासाठी सज्ज असणाऱ्या सैनिकांना प्रशिक्षण देणारी ही संस्था भविष्यातही अनेक होतकरू युवकांना विद्यादान करत ट्रेनिंग फॉर एक्सलन्स हे आपलं ब्रीद सार्थ ठरवेल. आणि इथून तयार झालेले वनसैनिक जंगलातील वनसंपदा आणि जीवसंपत्तीच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी आपलं ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून सुजलाम सुफलाम भारत मातेची अथक सेवा करत राहतील.